अभंगामध्ये ते म्हणतात की माझं भक्तीशिवाय जगणं म्हणजे या भूमीला मी भार आहे, माझं आयुष्य असंच चाललंय देवा, म्हणून आता एक काम कर, मी तुझ्याकडे आलेलो आहे आणि मला काहीच नको, आता मला तू माझं तुझं प्रेम मला दे. अभंगाच्या शेवटी म्हणून शरण आणि शिवयोगी शिवदास माऊली अभंगाच्या शेवटी म्हणतात की हे आयुष्य माझं चाललेलं आहे, मला जाणीव झाली, सावध झाले शिवसंत लक्ष्मण महाराज सावध झाले, शिवयोगी शिवदास माऊली सावध झाले आणि सावध होऊन भगवंताला म्हणतात मी आता तुझ्याकडे आलेलो आहे. म्हणून शरण शिवदास आला. शिवदास मी तुझ्याकडे देवा तुझ्याकडे शरण आलेलो आहे. कशासाठी आलेलो आहे? आपण मी देवाला शरण जातोय की नाही? देवाकडे येतो का नाही? आपण मंदिरात येतो, गुरुकडे येतो, कशासाठी येतो? संसारातल्या गोष्टी मागण्यासाठी की हे पाहिजे ते पाहिजे, हे नाही महाराज ते झालं असं झालं दुःख झालं. पण शिवदास माऊली म्हणतात मला काहीच नको देवा, मी तुझ्याकडे एवढ्यासाठी आलो की मला तुझ्याकडून काय पाहिजे? तुझ्याकडे जे आहे भक्ती प्रेम त्याला देई तुझे, तुझं भक्ती आणि तुझं प्रेम हे मला दे, एवढ्यासाठी आलेलं आहे. आणि तुझ्या प्रेमाशिवाय तुझ्या भक्तीशिवाय माझं जगणं म्हणजे या पृथ्वी तलावर भार आहे. म्हणून या जीवनामध्ये पृथ्वी तलावर भार होऊ नका, समाजाला भार होऊ नका, घरच्याला भार होऊ नका. बरं का, घरच्याला बी भार होऊन जगण्यात काही अर्थ नाही. कुणालाही भार होऊन जगू नका. जितकं काही आपल्याला चांगलं करता येईल, जितकं काही समाजासाठी जगता येईल, जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये ताकद आहे तोपर्यंत घरचे कामं करत राहा, सहकार्य करत राहा घरामध्ये एकमेकाला. केवळ बसून खाल्ल्यानं सगळं होत नसतं, एकमेकाला सहकार्य करा. आणि जोपर्यंत ही भावना आपल्या मनामध्ये निर्माण होणार नाही तोपर्यंत आपणाला भगवंताची भेट होणार नाही. आणि शिवयोगी शिवदास माऊली भगवंताच्या भेटीसाठी आतुर झालेले आहेत आणि त्या भगवंताला विनंती करतात की माझं आयुष्य चाललेलं आहे, जाणार आहे, आपलं सुद्धा चाललेलं आहे. अशाच पद्धतीने एका क्षणानं आयुष्य चाललेलं आहे. म्हणून वेळ जाण्याच्या अगोदर सगळ्यांनी वेळ जाण्याच्या अगोदर सावध व्हा. नको वेळ बारे उठावे तातडी, नाही पुन्हा पुन्हा काहीच येणार नाही. येईल ऐश्वर्य संपदा बहुत, मनावरी तया लागी. सगळं येईल पण तुमच्याकडे पुन्हा भरपूर वेळ असेल पण शरीर असणार नाही. काय असणार नाही? शरीर साथ देणार. तुमच्याकडे म्हाताऱ्या लोकांना भरपूर वेळ असतो कारण, पण त्यावेळेस तुम्हाला शरीर इथं मांडी घालून बसता येत नाही, इथं भजन करता येत नाही. ज्यावेळेस वेळ आहे त्यावेळेस तुम्हाला भजन करता येत नाही. पण आता या प्रपंचातून थोडा आहे की नाही, कुणाकडे